सर्वांना नमस्कार, जय श्रीराम. मी तो आपला MR यादव सरकार यूट्यूबर. मी आज एक दुःख घटना झाली ती आपले रणजित निंबाळकर सर यांचं दुःख निधन झालं आहे. तर ह्या ऐकून मी एकदम शॉक झालो. कारण एक म्हणजे एक्सपेक्टेशन पण होतं की असं होणार आहे करून, आणि अचानक म्हणजे एवढं माहिती होतं काल हल्ला वगैरे झाला आहे. इंस्टाला बघितलं, व्हॉट्सअपला बघितलं, पण असं अचानक सकाळी इंस्टाग्राम ओपन केलं तर मला एक्सपेक्टेड नव्हतं की समोर असं येईल. कारण की आपल्या बैलगाडा शर्यतीमधल्या आपल्या श्री पंढरीनाथ शिरफडके यांचं पण निधन झालेलं, आणि पाठोपाठ आपले रणजित सर निंबाळकर यांचाही मृत्यू झाला आहे. आता मला माहिती नाही, पण राहुलदादा पाटील हे त्यांचे खूप 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 प्रेमक मित्र होते. म्हणजे सर्जा आणि जो आपला आदत किंग पळायचा तो राहुलदादा पाटील यांच्याच हाताखाली पळायचा मुंबईमध्ये. पण आता माहिती नाही, मला आता असं वाटतं की राहुलदादांनीच घेतलं पाहिजे सर्जा आणि सुंदर हाताखाली. कारण की आम्हाला आता सुंदर आणि सर्जा राहुल पाटील दादा यांच्या हाताखालीच पळताना बघायचं, कारण कोणच्या हातात नाही बघायचं. आणि हे सुद्धा स्वप्न आपला रणजित सर निंबाळकरांचा हे राहुलदादाच पूर्ण करू शकणार. जे सर्जाला अजून पुढे घेऊन जायचं आहे, आदत किंगला पुढे घेऊन जायचं आहे. आणि सरांची खूप बैलं आहेत, पण आज जे झालं आहे बैलगाडा क्षेत्रामधलं ब्लॅक डे, काळा दिवस म्हणून मानलं जायला पाहिजे, आणि मानलाच जायला पाहिजे. कारण की अनएक्सपेक्टेड भावांनो, विचार नव्हता केलेला असं होणार आहे करून. पण सरांना भावपूर्ण श्रद्धांजली. तर तुम्ही पण कमेंटमध्ये सरांना भावपूर्ण श्रद्धांजली द्या. मला इकडंच मी व्हिडिओ संपवतोय. जय श्रीराम, जय महाराष्ट्र मित्रांनो.